हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 15, त्याचा उर्वरित भाग. ऐसा सर्वात्मा श्रीराम ही ओवीची पहिली ओळ आपण मागच्या भागात समजून घेतली. आता 2, सगुण निर्गुण पूर्ण काम. समर्थ येथे आपल्याला आत्मारामाची आणखी पुढची ओळख करून देत आहेत. सर्वांना आत्माराम मूलतः प्राप्तच आहे आणि उपलब्धच आहे हे उमजण्यासाठी ही ओळख फार मोलाची आहे. त्यांनी येथे आत्मारामाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. आपण या 3 अवस्था त्यांनी जशा सांगितलेल्या आहेत त्या विरुद्ध क्रमाने समजून घेऊ. पूर्ण काम. आत्मारामाची मूलतः हीच एकमेव ओळख आहे. आत्माराम पूर्ण काम आहे. परंतु या ब्रह्मांडात अनेक गोष्टी एकमेकांच्या विपरीत आहेत, परस्पर विरुद्ध आहेत. एक गोष्ट तयार झाली आणि तिच्या निराकारणामधून त्या विरुद्ध गोष्ट तयार झाली. याचा दुष्परिणाम म्हणजे यामुळे आपण आत्मारामाची मूलभूत ओळख विसरून गेलो. यामुळे आत्मारामाला सगुण आणि निर्गुण अशा उपाध्या लावण्यात आल्या. तसे पाहिले तर आत्माराम या दोहोंच्या अतीत पलीकडे आहे. सगुण आणि निर्गुण या त्याच्या अवस्था ही त्याची माया आहे. तो या दोहोंपेक्षा काहीतरी निराळाच आहे. ईशावास्य उपनिषदामधील शांतीपाठ आठवा. आत्मारामामधून अनेक वस्तुजगत निर्माण झाले तरी मूळ आत्माराम काही त्यामुळे कमी झाला नाही, तर तो जसा त्या निर्माणापूर्वी पूर्ण होता तसाच तो त्या निर्माणानंतरही पूर्णच आहे. याचा अर्थच असा आहे की तो त्याच्या निर्माणात भरलेला असला तरीही तो त्यापासून काहीतरी निराळा आहे, अलिप्त आहे. कारण आत्माराम पूर्ण काम आहे हे आपल्याला समजावे म्हणून श्री समर्थांनी आत्मारामाची सगुण आणि निर्गुण अशी ही ओळख करून दिली आहे. आत्माराम सगुणात आहे आणि निर्गुणातही आहे आणि तरीही तो मूलतः पूर्ण काम आहे. आता आपण सगुण आणि निर्गुण याचे निरूपण पाहू, म्हणजे हे जास्त स्पष्ट होईल. सगुण. आत्मारामामध्ये ओम असा महादिव्य परमध्वनी झाला आणि आत्मारामामधून ब्रह्मांडात जड विश्वे आणि त्यामध्ये जड वस्तू जगत निर्माण झाले. या जड वस्तूंमधून चल अचल सजीव निर्जीव अशी सृष्टी निर्माण झाली. ती गुणरूप आहे. म्हणजे या वस्तूंमध्ये आणि सृष्टीमध्ये अनेक विविध असे गुण आहेत जे सृष्टी नियम सतत सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक आहेत. याचा परिणाम म्हणून आत्माराम सगुण आहे असे म्हटले गेले. आत्माराम जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात व्यापलेला आहे आणि यामुळे त्याची उपासना जडवस्तूंच्या माध्यमातून करणे सुरू झाले. बुद्धी वापरून कल्पना करून तसेच आत्मारामाची विविध वस्तूंमधील उपस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मूर्ती तस्बिरी चित्रे इत्यादी तयार करून उपासना सुरू झाली. परंतु सारे व्यर्थ झाले, कारण यामुळे आत्मारामाची प्राप्ती काही झाली नाही. आपण आजही पाहतो देवाच्या मूर्तीचीच चोरी होते. याचा अर्थ त्या मूर्तीमध्ये आत्माराम आहे हा केवळ भावनेचा मनाचा खेळ आहे. प्रत्यक्षात तसे काहीही नसते. यामधून पुढील गोष्ट आपोआप घडली. निर्गुण. ऋषी एक एक असे करत करत तमाम वस्तू जगतामधून विश्वाच्या अगदी परिघापर्यंत त्यांना जितके जाता आले तितके यात्रा करत गेले. तथापि आत्माराम काही प्राप्त झाला नाही. यामुळे निराश होऊन ते परिघाकडून उलट यात्रा करत करत आले आणि स्वाभाविकच ते स्वतःच्याच देहापाशी येऊन थांबले.
येथे ते अद्भुत घडले. त्यांना असे झाले की आपण परिघापर्यंत सर्वत्र शोध घेतला, तथापि आपण आपल्या देहामध्ये शोध घेतलेला नाही. हा देह सजीव आहे, याचा अर्थ याच्या आत काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्यानसमाधी योगे आपल्या ऋषींना आत्मारामाची अनुभूती प्राप्त झाली, प्रकाशाची परम ऊर्जेची झलक मिळाली. ते दार्शनिक झाले. त्यांच्या स्वभावात, आचरणात, ज्ञानात सकारात्मक आमूलाग्र बदल झाला. या सर्वाच्या सतत अथक अभ्यासाने, परिश्रमाने दार्शनिकांच्या असे लक्षात आले की अंतस्थ आत्माराम सूक्ष्म आहे, कारण त्याची केवळ अनुभूती प्राप्त होते. तो बाह्य वस्तू जगताप्रमाणे नाही. यामुळे तो सगुण नसल्यामुळे तो निर्गुण आहे. 3. उपमाच नाही, निरोपम. यास्तव श्री समर्थ पुढे म्हणतात की आत्माराम अनुपमेय आहे. त्याला उपमा देता येत नाही. बाह्यभागी तो जड वस्तू जगताच्या माध्यमातून सगुण आहे असे जाणवते, परंतु त्याची अंतःसत्य झलक सूक्ष्म अनुभवास येते. केवळ म्हणून त्याच्या सत्य स्वरूपाला, अनुभूतीला आपल्या भाषेच्या व्यवहाराच्या सोयीसाठी निर्गुण असे म्हणायचे. वास्तवात तो मूलतः सगुण नाही आणि निर्गुणही नाही. तो परम ऊर्जा आहे आणि यामुळे त्याला काहीही उपमा देता येत नाही. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की आत्माराम मूर्तीमध्ये नाही, आणि असे असूनही आपण त्याला या विरुद्ध म्हणून अमूर्त असेही म्हणू शकत नाही, कारण तो मूर्त आणि अमूर्त अशा दोहोच्याही अतीत पलीकडे आहे. त्याचे वास्तव वर्णन पूर्ण काम हेच सत्य आहे. 4. रूप जयाचे. या निरूपणामधून आपण सर्वांनी बोध घ्यायचा आहे की आपण सर्वजण येथील प्रत्येक सजीव हा आत्मारामाचाच रूप आहे, रूप जयाचे आहे. आत्माराम प्रत्येक सजीवाच्या अंतःकरणात आहे. तो सगुण नाही आणि निर्गुणही नाही. तो मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही उपायाने प्राप्त होऊ शकत नाही. तो पूर्ण काम असून शोध घेतल्यास तो आपल्याच अंतःकरणात सापडू शकतो. आपण तो आहोत. आपण आत्मारामाचा अंश आणि वंश आहोत. मग मूर्ती, तसबीर, चित्र याचा उपयोग काय आहे? योगाधिराज पातंजलींनी त्याला धारणा असे म्हटले आहे. आत्माराम सर्वत्र आहे. मूर्ती, तसबीर, चित्र किंवा अशी कोणतीही धारणा करावी. त्या जडावर ध्यान लावावे. त्यामधून अंतःकरणात एकचित्त होऊन समाधी प्रसाद प्राप्त होतो. त्या योगे आपल्यामध्ये योग ऊर्जा प्रज्वलित होते. त्याला कुंडलिनी असे म्हणतात. त्या योगे संपूर्ण देह ऊर्जामय होतो आणि आपल्याला आत्मारामाची अनुभूती प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे की आत्मारामाचाच अंश आणि वंश आपण असून आपणच आपला देह धारण केला आहे. आत्मारामाची अनुभूती प्राप्त करणे, साक्षात्कार होणे म्हणजे आपली आपणच अनुभूती घेणे आहे. आपल्यालाच साक्षात्कार होणे आहे. या सर्वाचा अर्थ इतकाच आहे की आपण स्वतःचीच स्वतःला ओळख करून घ्यायची आहे. आपण स्वतःची मिथ्या ओळख करून घेतली आहे आणि यामुळे आपण स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरलो आहोत, पारखे झालो आहोत. याचा अर्थ पूजाविधी, मंत्रतंत्र, तीर्थयात्रा, दान इत्यादींचा स्वानुभूती, साक्षात्कार याच्याशी काहीही संबंध नाही. आपली ओळख आपल्याला अन्य कोणीही करून देऊ शकत नाही. आत्माराम सर्वांमध्ये असल्यामुळे तो सर्वसामान्यांना सहजच प्राप्य आहे. हे साध्य करण्यासाठी
आपण स्वतःजवळ मौन, प्रशांत, स्थित बसावे. स्वतःच्याच अंतःकरणावर ध्यान समाधी लावावी. आपल्याला हे सहजच जमत नसेल तर आपण आसने, प्राणायाम, ओंकार साधना, जप करावा. नामस्मरण इतके करावे की ते भजन म्हणजे भज अधिक न झाले पाहिजे. या सर्व सोपस्कारांना भज होऊन त्याचद्वारे भजपासूनही सुटकाही झाली पाहिजे. म्हणजे आपण आपल्याशीच एकरूप होतो, एकचित्त होतो, तदाकार होतो. असे दररोज नित्य नियमित करत असावे. चुकूनही साक्षात्काराची, अनुभूतीची, दर्शनाची वाट पाहू नये. कारण या जन्मी साधना आणि पुढील जन्मी मुक्ती हे लक्षात ठेवावे. जर अशी इतकी तयारी नसेल तर ही वाट आपली नाही हे वेळीच ओळखून सज्जन सात्विक म्हणून जीवन जगावे. या जन्मी झालेल्या प्रगतीवर समाधानी असावे. हरिओम.